नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश डॉक्टरांशी बोलत असताना डॉक्टर म्हणतात की मिस्टर आकाश, तुम्ही खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहे की आज तुम्ही डिस्चार्ज घेताय. परंतु भूमी ही घरच्या वातावरणात लवकर लवकर रिकवर होऊ शकते. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की भूमीला जे काही झालं आहे त्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी ज्या असतील त्या अगदी तिच्या मनाप्रमाणेच होऊ द्या. ती जे म्हणते तेच तिला करू द्या, नाहीतर तिला मानसिक धक्का बसू शकतो. कारण काही झालं तरीही भूमीला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलंय. त्याचा तिच्या मनावर परिणाम झालाय गंभीर. आणि त्यामुळे तिला आता समजून घ्यायला हवं, तिच्या कलाने घ्यायला हवं. कारण बाळ हे तिच्या आयुष्यातून निघून गेलंय हे तिला सहन झालेलं नाहीये आणि म्हणूनच तिने तिचं भावविश्व निर्माण केलंय. त्यामध्ये तिला हा सगळा त्रास होतोय. तेव्हा मग भूमी ही बाळाशी बोलत असते की बाळा, चला आज आपल्याला डिस्चार्ज मिळाला आहे. आज आपल्याला घरी जायचे ना. कोणीतरी त्याच्या घरी जाणार आहे. आणि म्हणू ऐकलंस का? अगं आपण शॉपिंग पण केलेली नाही आहे ना. अगं 7व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली आहे. त्यामुळे काही करायला वेळच नाही भेटला आहे ना. अगं बाळासाठी शॉपिंग वगैरे सगळं काही करायला हवं आहे. बाळाला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी शॉपिंग करायची हो ना. म्हणजे कोणासाठी तरी छान छान फ्रॉक घ्यायचे आहेत. आपण गुलाबी रंगाचे छान असे फ्रॉक घेऊयात काय छोट्याशा परीला, असं म्हणून आता ती त्या उशीशीच गोड गोड बोलत असते. आणि भूमीला ते तसं पाहून आकाशला वाईट वाटत असतं. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तरी सध्या तुम्हाला असं सजेस्ट करीन की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाताय तर त्यांच्या कलाने सगळं होऊ देत. त्यांना इतक्यात तुम्ही सत्य सांगण्याच्या मागे लागू नका. त्यांचं जे विश्व आहे ते त्यांना जगू देत. परंतु जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्याच वेळेला भूमीला तुम्ही हे सगळं सत्य सांगा. मी योग्य ती वेळ तुम्हाला सांगेन, मग त्यानंतरच तुम्ही ते सांगा. त्याशिवाय भूमीला काहीही सांगायला जाऊ नका, नाहीतर तिचा त्रास आणखीनच वाढू शकतो. ही गोष्ट मात्र तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात घ्या, असं डॉक्टर आता सांगत असतात. त्यावेळेला मग आकाश हा म्हणत असतो की डॉक्टर ठीक आहे, काळजी करायचं कारण नाही आहे ना. तेव्हा मग मॅडम म्हणतात की नाही, काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. फक्त भूमीला आपल्याला या सगळ्यातून नीटपणे बाहेर काढायचं आहे. तिच्या मनावर कुठलाही गंभीर परिणाम न होता तिला सुखरूपपणे या सगळ्यातून आपण सहज बाहेर काढायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यावेळेला इथे आता महादेवाच्या मंदिराकडे शिवरात्रीच्या दिवशी मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवासाठी भरपूर असे लोक येत असतात. आणि तिथेच एक मोठी गाडी येते आणि लोक हे आजूबाजूला होतात. आणि गाडी आल्यानंतर त्या गाडीमधून पारितोष हा बाहेर पडतो. आणि पारितोष अवस्थी म्हणजेच जो आकाशचा ऑफिसचा मित्र आणि भूमीचे बॉस हा असतो. अचानक त्याची एंट्री झालेली असते आणि त्याचबरोबर पारितोषबरोबर आता त्याची बायको देखील असते. आणि दरवाजा उघडल्यानंतर ती बाहेर येते आणि आपल्याला समोर दिसतं की ती आकाशची जुनी मैत्रीण वेदांगी असते आणि पारितोष आणि तिचं लग्न झालेलं असतं. आता ती दरवाजा बंद करते आणि पारितोषला खुणावते की जाऊया ना आतमध्ये. तेव्हा मग पारितोष देखील तिला तिथून म्हणतो की हो चल आपण जाऊया. अशा प्रकारे आता इथे पारितोष आणि वेदांगी म्हणजे ती आताची अबोली हे दोघंजणही आता तिथून जायला निघतात. त्यावेळेला दोघंही आनंदाने एकमेकांकडे बघत असतात आणि पारितोष देखील तिच्याकडे बघून खुश असतो. दोघंही आता देवळात येतात आणि त्यानंतर मग आता इथे पारितोषने देवासाठी ताट देखील घेतलेलं असतं आणि देवासाठी जो प्रसाद घेतलेला असतो ते सगळं आता ती त्याच्या हातामध्ये देत असते. आणि ते पूजेचं ताट ती त्याच्या हातात देते आणि आणि स्वतःचा पदर वगैरे व्यवस्थित करते. आणि पदर खांद्यावर घेतल्यानंतर पुन्हा ते ताट मागत असते. परंतु पारितोषचं तिच्याकडेच लक्ष असल्याने त्याला कळत नाही आणि मग ती त्याला दे असं करते. त्याच वेळेला मग तो पटकन दचकून ते ताट तिच्या हातामध्ये देतो आणि त्यानंतर तिच्याकडे आता तो अगदी प्रेमळ नजरेनेच पाहत असतो. तीही त्याच्याकडे बघून आता लाजत असते. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की मिसेस पारितोष अवस्थी, असं म्हणून तो तिला हातात हात मागतो आणि दोघंजणी आपण एकत्र देवळात जाऊया असा हात तो तिच्याकडे मागतो. त्याच वेळेला मग आता ती त्याच्या हातामध्ये तो हात देते आणि दोघंजणही आता जोड्याने देवळापर्यंत चालत येत असतात. आणि दोघंही अशी आनंदाने देवळात प्रवेश करतात. तिकडे बाकीचे लोकही जमलेले असतात. ढोल ताशा वगैरे सगळं काही असतं. आणि नंतर पारितोषला ती म्हणते की बघ ना, किती छान दिसतंय हे सगळं. म्हणजे मंदिरात, महादेवाच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी किती पवित्र वाटतंय ना, किती सुंदर वातावरण आहे इकडचं सगळं. अगदी शांत. खरंच खूप छान वाटतंय मला इकडे येऊन. तेव्हा मग पारितोष म्हणतो की हो, म्हणूनच मी तुला मुद्दामच इकडे अबोली घेऊन आलो आहे. काय ना, या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला येऊन आपण ज्या काही इच्छा मागतो त्या पूर्ण होतात असं म्हणतात आणि म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलेलो आहे.
माझ्या इच्छा, माझ्या आयुष्यात जो काही पोकळी राहिली होती, माझ्या आयुष्यात जे काही कमीपणा राहिला होता, तो तुला भेटल्यामुळे पूर्ण झालेला आहे अबोली. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की आज तुला स्वतःला आणि आपण दोघांनी जोड्याने या देवळामध्ये दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की खरंच आपलं आयुष्यही किती पटकन निघून गेलं ना पुढे झटपट, कळलंही नाही आहे. खरंच आपण म्हणतो की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. याची प्रचिती मला तुला भेटून आलेली आहे. कारण काही झालं तरीही आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे ते देवाने घडवलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी या आपल्याकडे फक्त देवाने पाठवल्यात, बरोबर ना? तेव्हा मग ती म्हणायला लागते की हो ना, अरे पारितोष, तुला आठवतं आहे का? काय झालं होतं ते मागच्या 6 महिन्यांमध्ये किती पटापट दिवस निघून गेले ना. तू दिल्लीला कॉन्फरन्सला काय आला होतास आणि कॉन्फरन्सला भेटल्यानंतर तिथे आपल्या दोघांची ओळख झाली आणि आपल्या दोघांची किती छान मैत्री झाली होती तिथे. आणि त्यानंतर आपण दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हे आपल्यालाच कळले नव्हते. त्यानंतर मग आपण दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर घालवण्याचा निर्णय केला आणि मग आपण लग्न केलं. त्यानंतर हे 6 महिने किती पटापट निघून गेले काहीच कळलेलं नाही. त्यावर पारितोष म्हणतो की हो, जे काही घडलं ना ते अगदी नकळतपणे घडलं आणि किती पटापट घडलं तेही मलाही समजलेलं नाही आहे. बघ ना, सगळ्या किती गोष्टी व्यवस्थित घडल्यात आणि आता आता आपण दोघं आयुष्यभरासाठी एकत्र आहोत. परंतु अबोली, मला तुला थँक्यू म्हणायचं आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्यातला सगळा जो एकटेपणा होता तो दूर करून टाकलास. आपलं आयुष्य हे आता एकत्र आहे ते फक्त तुझ्यामुळे. आपण दोघंही एकत्र आलो, लग्न केलं, त्यामुळे मला खूप मोठा आता आयुष्यातली पोकळी भरून निघाल्यासारखी झाली आहे. तेव्हा मग ती म्हणत असते की तुला माहिती नाही आहे पारितोष, मी काहीच केलेलं नाही आहे. उलट तू जे काही केलं आहेस ना ते ह्याच्यापुढे अगदी नगण्य आहे. अरे, मी जे काही ऐकलं आहे ते आत्तापर्यंत खरं होतं की आपल्या आयुष्यात आपला जोडीदार येतो. त्या रूपाने तू माझ्या आयुष्यात आलास, परंतु आज आज मला खरंच जाणवतं आहे की जे काही घडवलं आहे देवाने ते अगदी चांगलं घडवलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मातृत्वाचा सुख नसूनही तू माझ्याशी लग्न केलं आहेस. मी आई होणार नाही आणि मला मेडिकली आई होता येणार नाही. त्यासाठी तू मला किती सपोर्ट केलेला आहेस. नाहीतर एखाद्या व्यक्तीने या गोष्टीला नाकारलं असतं. परंतु तू मात्र या गोष्टीमध्ये मला पूर्ण सपोर्ट केलास, की तुला बाळ होत नाही तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुझ्याशी लग्न करणार. असा ठाम विश्वास तू दिला होतास. त्यामुळे खरंच खूप थँक तेव्हा मग आता तो म्हणतो, की "बरं, ठीक आहे. आता आपण दोघांनी एकमेकांना फक्त थँक यू करत राहायचं आहे, की पुढे पण जायचं आहे. पुढे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत ना देवाचे." तेव्हा मग आता ती म्हणायला लागते, की "हो, कसं आहे ना मिस्टर अवस्थी, आपल्याला आशीर्वाद तर घ्यायला हवेच. कारण आपण एकत्र आहोत ते फक्त या महादेवाच्याच कृपेमुळे." असं म्हणून ती आता त्याच्याकडे बघून हसते आणि दोघंजणही आता देवळात येत असतात. आणि तिकडे आजूबाजूला देखील माणसं असतात, परंतु ते दोघंही आता एकदम देवळात येतात आणि देवाला म्हणजेच देवाऱ्यात येऊन देवाच्या पाया पडू लागतात. तर इथे आकाश हा डॉक्टरांना म्हणत असतो, की "हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे, की हे सगळं जे काही घडलं आहे ते भूमीला त्याचा खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर आता भूमीला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी भूमीला काहीच सांगणार नाही. कारण कसं आहे ना, मी माझं बाळ गमावलं आहे दुर्दैवाने, परंतु आता माझ्या भूमीला मला गमवायचं नाही आहे आणि त्यामुळे मला तिला काही हवं ते सगळी सुख द्यायची आहेत. तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे." तेव्हा मग आता मॅडम या आकाशच्या हातावर हात ठेवतात, ऑल द बेस्ट असं म्हणतात आणि म्हणतात, की "मी येतेच आहे. आपण बोलत राहूया." असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आकाशला डॉक्टरशी बोलल्यामुळे खूप बरं वाटलेलं असतं आणि ते भूमी ही सारखी बाळाशीच गप्पा मारत असते, की "बाळा चला, आपल्याला तर घरी जायचं आहे. आपल्या आपल्या घरी जायचं आहे. सगळेजण आपली वाट बघतायत ना. तिकडे माझ्या या सोन्याची सगळेजण वाट बघतायत आणि मनूमावशी, बरं चल आपण जाऊया. उशीर होतोय." असं म्हणून आता भूमी ही तिला म्हणत असते, की "चल मनूमावशी, तू बघत काय बसली?" आणि मानसीला ती बोलवते. मानसीला भूमीला तशा अवस्थेमध्ये बघून खूप वाईट वाटत असतं आणि मानसीला काहीच करता येत नसतं कारण भूमी ही खूपच त्रासामध्ये असते. त्यानंतर मग आता आकाश हा भूमीजवळ येतो आणि भूमीला डिस्चार्ज देणार आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून तो आता तिच्याजवळ येऊन म्हणतो, की "भूमी चल." त्यावेळेला मग आता भूमी म्हणते, की "बाळा, बघितलंस का कोण आलंय?" या छोट्याशा परीचे बाबा आलेत बाबा. चला, आपल्याला ते आता घरी घेऊन जाणार आहेत. आपण जाऊया. असं म्हणून आता ती आकाशला बाळाला दाखवत असते आणि आकाश देखील भूमीला काहीच बोलत नाही. फक्त तो तिच्या होला हो करत असतो. नंतर इथे आता महादेवाच्या मंदिरामध्ये
अबोली आणि पारितोष हा दोघेजणही आलेले असतात आणि दोघेही आता देवाला नमस्कार करतात. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये येऊन महादेवाच्या पिंडीवर ते बेल, फूल वगैरे सगळं काही वाहतात आणि तिथे गुरुजी बसलेले असतात आणि ते दोघंही तिथल्या महादेवाच्या लिंगाची व्यवस्थितपणे आता प्रार्थना करतात. आणि त्याच वेळेला आता इथे अबोली ही त्याच्याकडे बघत असते. दोघांचीही एकत्र अशी पूजा ही तिला खूप आवडत असते आणि दोघंही एकमेकांच्या अगदी खूप प्रेमामध्ये असतात आणि काळजीने एकमेकांची काळजी करत ती तिकडची पूजा देखील करत असतात. आणि जे काही इच्छा देवा तू माझ्या अबोली मागते त्या पूर्ण कर, असं तो हात जोडून सांगतो. त्याचप्रमाणे आता महादेवाच्या त्या पिंडी तो हार देखील घालतो आणि नंतर तिथे नारळ अर्पण करतो आणि त्या दोघांची अशी अगदी मनोभावे पूजा तिथे चालू असते. आणि दोघांचंही ते नातं इतकं सुंदर असतं की त्यामुळे ते सगळं आठवून अबोलीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. आणि त्यानंतर इथे आता दोघंजणही चाललेले असताना देवाराच्या बाहेर ते देवाराला आता गोलाकार प्रदक्षिणा घालत असतात आणि हे सगळं करत असताना आजूबाजूचे सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात, कारण ते दोघं एकमेकांबरोबर असतात. त्यानंतर त्यांची प्रदक्षिणा ही पूर्ण झालेली असते आणि तेवढ्यातच त्यांना एक लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि ते लहान मूल रडत असतं आणि ते पाहून आता पारितोषला धक्का बसतो. पारितोष ते सगळं बघतच राहतो आणि अबोली म्हणते की पारितोष, अरे लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कुठून येत आहे? त्यावेळेला आता तो रडण्याचा आवाज ऐकून तिथून धावत धावत खाली येतात आणि देवाराच्या म्हणजेच खाली देवळाच्या आवारामध्ये त्यांना तो आवाज येत असतो आणि त्या आवाजामुळे त्यांचं आता लक्ष एका टोपलीकडे जातं आणि ते दोघंही त्या टोपलीच्या दिशेने धावत आता यायला लागतात. अबोली म्हणते की पारितोष, हे बघ या दिशेने आवाज येत आहे आणि दोघंजणही येतात आणि दोघं येऊन त्या टोपलीकडे बघत असतात. त्याच वेळेला त्यांना फार मोठा इथे आता धक्का बसलेला असतो. त्या फुलांच्या टोपलीला झाकलेलं असतं आणि तिथूनच एक लहान बाळाचा सततचा रडण्याचा आवाज येत असतो. त्यामुळे आता ते दोघंजणही अगदी घाबरलेले असतात. पारितोष म्हणतो की थांब अबोली, मी याच्यामध्ये बघतो आणि ती टोपली आता तो उघडून उघडून बघायला लागतो. तर त्याच वेळेला त्या फुलांच्या खाली एक लहान बाळ असतं आणि जे बाळ खूप रडत असतं. आता त्या बाळाला पाहिल्यावर दोघांनाही धक्का बसतो की हे लहान बाळ इथे कसं काय आलं? आणि म्हणूनच आता इथे असं पाहिल्यानंतर दोघंजणही त्या बाळाला घेतात. अबोली आणि पारितोष दोघंही बाळ घेतात. आता अबोली हातात घेऊन म्हणते की पारितोष बघ हे बाळ. अबोली म्हणते की कोणाचं असेल हे बाळ? इतकं तानं बाळ आहे. अरे नुकताच याचा जन्म झाला आहे, गेला थोड्याच वेळापूर्वी हा जन्मलेला आहे, तानं बाळ आहे आणि असं बाळ कोण इथे असं टोपलीत टाकून जाऊ शकतं? किती निर्दयी माणसं आहेत. थांब आपण आतमध्ये पुजाऱ्यांना विचारूया, असं म्हणून आता ते दोघंजणही आतमध्ये जातात. त्यावेळेला इथे आता भूमी ही निघालेली असते, तिला डिस्चार्ज मिळालेला असतो. त्याच वेळेला ती फक्त माझं बाळ असं झोपेमध्येच बडबडत असते आणि त्याच वेळेला आकाश हा त्या बाळाकडे म्हणजेच त्या उशीकडे बघत असतो आणि मनातच म्हणत असतो की काय झाली आहे माझ्या भूमीची ही अवस्था, तिला या सगळ्यामुळे किती त्रास होतो आहे आणि किती हे सगळं सहन करावं लागतं आहे, असं म्हणून आता इथे आकाश हा त्या विचारात असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. आकाश मनातून विचार करत असतो की काही झालं तरीही मला भूमीला या सगळ्यातून बाहेर लवकरात लवकर काढायचंच आहे, परंतु या सगळ्याचा त्रास मला तिला होऊ द्यायचा नाही आहे. तिला या सगळ्यामुळे खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे, परंतु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लवकरात लवकर मला तिची काळजी घेतली पाहिजे आणि तिच्यासमोर हे सत्य आणता कामा नये. तर इथे अबोली आणि पारितोष हे गुरुजींना येऊन विचारतात की हे बाळ कोणाचं आहे? इथे मागे मंदिराच्या आवारामध्ये फुलांच्या टोपलीमध्ये आम्हाला हे तानबाळ सापडलं आहे, अगदीच त्याचा जन्म झालेला दिसतोय. तेव्हा मग आता इथे लगेच पुजारी म्हणतात की असेल कोणीतरी जे बाळाला टाकून गेलं असेल. तेव्हा मग पारितोष म्हणतो की बाळाला असं कोण कसं काय टाकू शकतं, आपल्या पोटचं मूल? तेव्हा मग आता तो पुजारी म्हणतो की अहो असंच असतं आजकाल, बघा मुलगा आहे की मुलगी? त्यावेळेला मग अबोली म्हणते की मुलगी आहे ही. मग त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की हो तेच तर आहे ना, आजकाल सगळ्यांना मुली नको असतात आणि त्यासाठीच असं सगळं केलं जातं आणि म्हणूनच या मुलीला कुठेतरी असं सोडून दिलेलं आहे. आता हे पाहिल्यावर मात्र अबोली आणि पारितोषचा जीव अगदी हळहळतो. त्या दोघाजणांनाही खूप वाईट वाटतं. आता अबोली म्हणते की पारितोष, मला तरी असं वाटतंय ना की आपण आता या सगळ्या बाळाला आपणच बघितलं पाहिजे, कारण ह्याला जर आपण असं कुठेही ठेवलं तर त्याला आपण व्यवस्थित असं आयुष्य नाही देऊ शकणार आणि त्याला या सगळ्याचा खूप त्रास होईल आणि ही एवढीशी मुलगी कुठे जाईल? तिला तिच्या आईवडिलांनी सोडून दिलं आहे, तर मग हे बाळ तानं बाळ एवढंसं कुठे जाईल? म्हणून मला असं वाटतंय की पारितोष, आपण ना या बाळाला ठेवून घेऊया. तसंही तू मला म्हणत होतास ना की या महादेवाच्या देवळात आपल्या सगळ्या काही इच्छा अगदी पूर्ण होतात, तर आपण असं समजूया की आपल्याला हा महादेवानेच दिलेला आशीर्वाद आहे
आणि या महादेवानेच आज आपल्याला या सगळ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. आपल्याला त्यांनी आईवडील होण्याचं सुख दिलं असं आपण समजूया. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो, परंतु जर हिचे आई-वडील वगैरे इथे हिला शोधत आले तर मग आपण काय करणार आहोत? तेव्हा मग आता पुजारी म्हणतात, की एक काम करा, आपण ही सगळी नोंदणी करून घेऊया. लवकरात लवकर आपण बाळाला त्याच्या आईबाबांपर्यंत पोहोचवू तर शकणार नाही, कारण त्याला असंच कोणीतरी सोडून गेले. परंतु आपण एक काम करूया पुजारी, मी तुमच्याकडे ना नोंदणी करतो आणि त्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये ह्या बाळाची देखील नोंदणी करूया आणि असं सांगूया, की आपण असं असं बाळ सापडलं आहे, त्याला आपण अडॉप्ट करतो आहे. त्याच्या सगळ्या रितसर प्रोसिजर आपण करून घेऊया. त्यावेळेला ती म्हणते, की जर बाळाला त्यांनी आपल्याला दिलं नाही तर आणि स्वतःकडेच ठेवलं तर? तेव्हा मग पारितोष म्हणतो, की नाही नाही, ते असं नाही करणार. आपण त्यांना समजावूया ना, की या बाळाला आम्ही चांगलं आयुष्य देऊ म्हणून, परंतु फक्त आपण रीतसर नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडे आलो आहे असं आपण सांगूया आणि हिच्या सगळ्या ज्या अडॉप्शनच्या प्रोसेस आहेत ना, ते देखील आपण पूर्ण करून घेऊया आणि या बाळाला आपण आपल्याकडेच ठेवूया. त्यावेळेला मग आता इथे पुजारी म्हणतात, की खरंच तुमच्यासारखी देवमाणसं या मुलीला सापडलेत ना, हेच हिचं भाग्य आहे खरं तर. आणि तुम्ही खरंच आज देवळात आलात आणि तुमची इच्छा जी काही आहे ती पूर्ण झाली. तेव्हा मग आता पारितोष हात जोडून म्हणतो, की खरं तर ह्या मुलगी भाग्यवान नाही आहे, आम्ही भाग्यवान आहोत, की इतकं गोड बाळ हे आमच्या पदरात देवाने दिलं. त्यावर आता पारितोष खूप हळवा झालेला असतो आणि त्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. इतकं लहान बाळ कोणी असं सोडून गेलं आणि तेच आज लहान बाळ महादेवाच्या कृपेने आपल्याकडे आलं याचं त्याला आता खूप भरून आलेलं असतं. पुजारी म्हणतात, की ठीक आहे, तुम्ही या बाळाला घेऊन नोंदणी करून घ्या आणि तुमच्याकडे वाढवा. महादेवाची कृपा ही तुमच्यावर सतत राहील असं म्हणून आता तो त्या बाळाला म्हणजेच आशीर्वाद देतो आणि त्यानंतर पारितोष आणि अबोली दोघीजणीही आता निघतात आणि ते पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. अबोलीला भीती वाटत असते, की जर त्यांनी ठेवून घेतलं तर? परंतु तो समजावतो, की काळजी करू नकोस, आपण याला लवकरात लवकर आपल्या सगळ्या प्रोसिजर्स करून आपलंच बाळ करून घेऊया. आणि मग ते दोघंजणही त्या बाळाला घेऊन जातात आणि पारितोष आणि अबोली दोघेजणही एकमेकांच्या या निर्णयामुळे खूपच जास्त खुश असतात. तर इथे आता महादेवाची जी पालखी असते ती निघालेली असते आणि लोकं अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये त्या पालखीला घेऊन चाललेले असतात. आणि आकाशची गाडी तेवढ्यातच समोरून येते. आकाश हा महादेवाच्या पालखीकडे बघूनच हात जोडत म्हणतो, की देवा महादेवा, माझ्या भूमीला जो काही त्रास होतोय तो त्रास लवकरात लवकर कमी होऊ दे आणि तिला तिचं बाळ हे लवकरात लवकर सुखरूप मिळू देत. काय माहिती, मला दुर्दैवाने माझं बाळ गेलं हे कळतंय, परंतु माझी आशा अजूनही गेलेली नाही आहे. काही झालं तरी माझ्या भूमीला लवकर बरं कर. त्याच वेळेला महादेवाचा मोठा असा चमत्कार होत असतो, कारण बाळ हे त्या अबोलीकडे असतं आणि बाळ ती घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच आता ते बाळ इथे आता रडायला लागतं आणि बाळ रडायला लागल्यानंतर भूमीला इथे आवाज यायला लागतो. अबोली त्या बाळाला शांत करत असते, की बाळा शांत हो, शांत हो. परंतु ते बाळ आता रडतच असतं आणि नंतर भूमी ही डचकन जागी होते आणि म्हणते, की बाळ, माझं बाळ रडतंय आकाश, माझं बाळ रडतंय असं म्हणून ती आता बोलायला लागते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो, की भूमी, अगं असं काय करतेस तू? हे काय, बाळ तर तुझ्याचकडे आहे ना, तुझ्याच हातात आहे ना, मग ते कसं काय रडतंय? त्यावेळेला मग भूमी जराशी शांत होते आणि इथे अबोली ही बाळ रडतंय म्हणून खूप टेन्शनमध्ये आलेली असते, कारण ते बाळ सततचं रडत असतं. त्याच वेळेला इथे आता भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिच्या बाळाच्या काळजीने तिला खूप कसं तरी होत असतं आणि तिला त्रास होतो. तर इथे भूमी ही तिच्या ज्या जवळची उशी असते तिला म्हणजेच बाळ समजून घेतलेलं असतं, त्याला ती जवळ घेते, परंतु तिचं बाळ हे दुसरीकडेच कुठे आहे याची जाणीव तिला आतून होत असते आणि तिला याचा खूप आतून त्रास होत असतो. तर अबोली म्हणते, की पारितोष बघ ना, हे बाळ किती रडतंय आणि पारितोष देखील आता त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे ट्रॅफिक खूप जास्त झालेली असते, गर्दी झालेली असते, कारण शिवरात्रीसाठी सगळी लोकं ही जमलेली असतात आणि महादेवाची पालखी असते म्हणून सगळे आता त्याचा जल्लोष करत असतात. दोन्हीही म्हणजेच पारितोषची आणि आकाशची गाडी ही बाजूबाजूला असते, परंतु त्या आवाजामुळे त्या लोकांनाही त्यांची काहीही जाग राहत नसते. तर इथे भूमी ही बाहेर वळून बघते तर सगळी माणसं ही बाहेर असतात आणि इथे पारितोषच्या हातामध्ये म्हणजेच अबोलीच्या हातामध्ये आकाशचं बाळ असतं आणि ते बाळ आता रडत असतं आणि गाडी दोघांचीही आजूबाजूने पास होते, परंतु दोघांना काहीही समजत नाही. भूमी आता म्हणते, की मला बाळाचा रडण्याचा कुठून तरी आवाज येतोय, माझं बाळ कुठे रडतंय असं म्हणून आता भूमी ही चारी बाजूला बघायला लागलेली असते. परंतु तोपर्यंत आता आकाशची गाडी आणि पारितोषची गाडी ही एकमेकांकडून जवळूनच पास होऊन गेलेली असते.
परंतु आता त्या दोघांनाही एकमेकांचा जराही थांगपत्ता लागत नाही. बाळ इथे रडत असतं आणि भूमीचा जीव मात्र वरखाली होत असतो. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो आणि पारितोष आणि अबोली दोघीजणीही मिळून आता तिला शांत करण्याचा, त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही बाळाला घेऊन दरवाजात आलेली असते आणि बाळाला म्हणत असते की बाळा, चला आता आपण आपल्या घरी जायचं ना, आपल्या घरी आता आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे. छोटूसं बाळ आता आपल्या घरात येत आहे ना, असं म्हणून आता ती आतमध्ये यायला लागते आणि त्यानंतर मग भूमीचं औक्षण केलेलं असतं. त्यावेळेला आता ती म्हणते की हे लहान बाळ कसं आलं आहे बघा, त्याचं औक्षण केलं, परंतु ही भाग्यलक्ष्मी आहे ना, ती घरात तर आलीच पाहिजे तिच्या तान्ह्या पायांनी. आणि त्याच वेळेला इथे पारितोष देखील अबोलीबरोबर त्या बाळाला भाग्यलक्ष्मीच्या रूपाने घरामध्ये घेत असतो. आणि आता भूमी ही बाळाला घेऊन असते आणि त्यानंतर ती पायामध्ये आता म्हणजेच लाल कुंकू पायाला लावून घरामध्ये भाग्यलक्ष्मीच्या नावाने प्रवेश करत असते. तरी ते पौर्णिमा म्हणते की काय यांची नाटकं चालली आहेत ना सगळी, म्हणजे हे एक 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 आता आपल्याला सगळं सहन करावं लागणार आहे. या भूमीच्या डोक्यावर परिणाम झालाय ना, म्हणजे तिला असं वाटतंय की हे सगळं जे काही घडतंय ते तिला म्हणजे काहीतरी असं भारी वाटतंय. तिला असं वाटतंय की तिचं मूल तिच्याकडेच आहे ना, परंतु नाही. आता मी असं अजिबात होऊ देणार नाही. काही झालं तरीही लवकरात लवकर मी तिच्याकडून तिचं हे मूल हिरावून घेणारच आहे आणि त्याशिवाय तिला सत्य समजलं पाहिजे. तिला त्रास झाला पाहिजे की तिचं मूल हे फक्त एक उशी आहे आणि ते त्रास मी करून देणार आणि लवकरात लवकर भूमीला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये मी पाठवणार, असं तिने ठरवलेलं असतं. आता पौर्णिमा ही भूमीजवळ येते. ती बाळाला घेऊन बसलेली असते. त्याच वेळेला आता पौर्णिमा येते आणि तिच्या हातातली ती उशी जोरात खेचून धरते. तेव्हा मग भूमी तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते की पौर्णिमा, काय करतेस तू? अगं माझं बाळ आहे ते, सोड माझ्या बाळाला, असं म्हणून ती आता सोडायला सांगत असते. परंतु इथे आता पौर्णिमाने ते बाळ लांब धरलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमी, जागी हो. अगं हे तुझं बाळ नाही आहे, तुझं बाळ देवाघरी कधीच गेलेलं आहे. ही एक फक्त उशी आहे, उशी, असं म्हणून आता ती तिला डिवचते. आणि ते पाहून भूमीला इथे खूप मात्र मोठा धक्का बसलेला असतो. आता या सगळ्या गोष्टीमुळे भूमीच्या मनावर कोणता नेमका परिणाम होणार आणि आकाश हा भूमीला यामधून कसा वाचवणार आणि कसा पौर्णिमाला धडा शिकवणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.